वाडी आमचा विधानसभा मतदारसंघ आहे. तो सध्या जर बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात हायलाइट होत आहे. आणि जे ह्याच्यापूर्वी आरोप करायचे की लँड डीलर आहेत, जमिनीचे पैसे घेऊन राजकारण करते, तर बॉडीगार्ड घेऊन फिरत आहेत. त्याच पैशावर घेतलेल्या कार्यक्रमाला आमचे सगळ्यांना असे म्हणायचे की आपण सोजळ आमदार, म्हणजे आपण कुठल्याही दहशतवाद आणि आपलं शांतप्रिय सावंतवाडी असे आमदार आमचे मंत्री दीपक भाई केसरकर त्या कार्यक्रम उपस्थित राहत आहेत. आणि मागेच 8 दिवसापूर्वी त्यांनी प्रेस घेतली होती की सावंतवाडीची संस्कृती शांतताची आहे. आणि असं असून सुद्धा इथे तुम्ही बॉडीगार्ड घेऊन फिरता, मोठ्या प्रमाणात जमिनीचे दलाल तुम्ही दलाली करता आणि पैसे घेता. आणि अशा पद्धतीने ज्या कार्यकर्ते घेत आहेत त्याच्याच कार्यक्रमात उपस्थित राहता. मग ह्याच्यात काय समजावं? तुम्ही जो विकास केला म्हणता, आज जर बघितलं गेलं तर ह्याच्या पहिल्याच आता मी पोलीस स्टेशनवर जाऊन आलो. जे दीपक केसरकर रोजगारचे गाजर दाखवतात, सेटटॉप बॉक्स 1 लाख सेटटॉप बॉक्स वाटणारा, 1300 लोकांना रोजगार देणार, त्याचा एक नमुना म्हणजे त्यांनी एक आपलं बाळासाहेबांच्या नावाने बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनी म्हणून स्थापन केली. म्हणजे त्यांना तरी लाज वाटली पाहिजे. म्हणजे आमचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवसैनिकांचे ते आज म्हणतात आपली खरी शिवसेना, आणि त्यांच्या नावाने तुम्ही प्रबोधिनी म्हणून चालू केली सावंतवाडीमध्ये. आणि त्यात साबळे म्हणून आपला मित्र आणला. आणि त्या मित्राने जसं दीपक भाईने 15 वर्ष लोकांना गंडवलं, तसं त्यांनी 5 वर्षाने कोट्यावधीची फसवणूक करून आपल्या स्थानिक सावंतवाडी तालुक्यातले 210 विद्यार्थ्यांची, नाही म्हटलं 2 कोटीची फसवणूक केली. 3 महिने त्यांच्याकडनं काम करून घेतलं, पण कुठलीही त्यांच्याकडे पगार दिला नाही. असे जर दीपक भाई आपले मित्र आणतील आणि सावंतवाडीच्या स्थानिक विद्यार्थ्यांना जर गंडवण्याचं काम करत असतील, तर कुठेतरी एक शोभांतिकाचा विषय आहे. त्यांनी चांदा ते बांधा असेल, काता व्यवसाय असेल, इतर बरेच व्यवसाय आणले. म्हणजे जर सांगायचं गेलं 2014 मध्ये काता व्यवसायाच्या नावाने ते उद्योग त्यांनी आणला. त्यात सुद्धा शेकड्यानं महिला बचत गटानं त्यांनी मशीन सादर केल्या. म्हणजे 5,500 रुपये मशीनची किंमत होती, यांची मशीन त्यांना दिल्या. पण त्याच्या कात्याचा 1 इंच रशी तयार झाली नाही, की कात्याचा चोथा झाला, पण कुठलीही त्याची वस्तू तयार झाली नाही. आणि त्या पद्धतीने महिला बचत गटाची फसवणूक केली. आता युवकांची फसवणूक करत आहेत. म्हणजे यांनी रोजगाराचे फक्त गाजर दाखवले. आता ते सांगता जर्मनीला पाठवणार आहे. असा कुठला तरी त्याचा मित्र असेल ज्यांना इकडचे तुम्ही लोकांचा तुमच्या शेजारच्या घराच्या शेजारी तुम्ही विद्यार्थ्यांना फसवणार, जर्मनीत पाठवून अशी फसवणूक होणार आहे का? की आपले कोकणी लोक साधे आहेत, तुम्ही विद्यार्थ्यांना तिथे पाठवणार आहात आणि अशी फसवणूक होणार आहे. तुम्ही नेमकं काय करताय हे पहिलं तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. बघायला गेलं तर मागे तुम्ही 15 वर्षापासून लोकांना गंडवण्याचं काम केलं. दहशतवाद संपला म्हणताय आणि तुम्ही दहशतवादच्या मांडीला मांडी लावून बसताय. हे कुठला दहशतवाद संपला म्हणे? जसं बघायला गेलं तुम्ही आता मागे बघायला महाराजांचा पुतळा जिथे पडला तिथे जी वागणूक झाली, जे आपल्या युवा सेनेचे प्रमुख आले होते आदित्यसाहेब ठाकरे, तिथे जे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, राणीसाहेब सरळ सरळ धमकी देत आहेत, घरात घुसून मारण्यात. त्याच्याबद्दल हे काही बोलत नाहीत. म्हणजे दीपक भाई हे तर जाहीर करावं, घरात घुसून ते मारतील तेव्हा माझा त्याला पाठिंबा आहे, म्हणजे दहशतवाद सिंधुदुर्ग आहे म्हणून. परत त्यांचेच नेते म्हणजे ते अल्पसंख्याक समाज असतील, इतर समाज असतील, गराळ ओळखतायत. आपल्या शिवसेनेचा पहिल्यापासून स्वभाव आहे की सर्वांना मिळून घेऊन आपण चालावं. ते म्हणतात आम्ही तुमच्या मस्जिदीमध्ये घुसू, नाही तर तुमचं हे करू. त्याचा दीपक भाईने जाहीर करावं की आपण अल्पसंख्याक, आपण म्हणतो सावंतवाडीमध्ये सर्व धर्म समभाव, तर त्यांच्या संदर्भात तुमची भूमिका काय, ही भूमिका त्यांनी जाहीर करावी. साबळ्या संदर्भात तुमची भूमिका काय ती जाहीर करावी. इतर सर्व जी प्रकरणं होत आहेत तिची भूमिका तुम्ही जाहीर करावी. फक्त यायचं आणि विरोध करायचा, तिथे प्रेसमध्ये सांगायचं की कोण जमिनीची दलाली करताय, कोण पैसे खातो, ते जाहीर करा म्हणून. आणि इथे येऊन त्यांच्याच कार्यक्रमाला कार्यक्रम झाला तिथे तुम्ही उपस्थित राहता, म्हणजे तुम्ही त्यांचं समर्थन करत आहात ना, हेच कुठेतरी ह्याच्यात दिसण्यात येत आहे. आणि दीपक भाईची आजची जर परिस्थिती तुम्ही बघायला गेली तर ना घर का ना घाट का अशीच परिस्थिती आली. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही, ते असं आलं की पावल्यासारखी परिस्थिती आली. कुठे तुम्ही सांगशाल तिथे ते जायला तयार आहेत, खुर्च्या पाय पडण्याची तयार आहेत. आणि त्यांना एकंदरीत जर त्यांचा स्वभाव पाहिला तर नक्कीच ते शिंदे गटाशी एकनिष्ठ नाहीये, ते भाजपच्याच वाटेवर आहे. त्याच्यामुळे भाजपवाले त्यांच्यावर तुटून पडले की त्यांना पक्षात न घेण्यासाठी, म्हणजे ते वरिष्ठ पातळीवर सेटिंग लावतात की त्याच्यात भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि खालचे तळागाळाचे कार्यकर्ते आहेत त्यांना ते नको आहेत. कशाला थोड्या दिवसात ते म्हणतील भाजप पक्ष हे माझाच आहे म्हणून.
त्याच्यामध्ये ते म्हणतात यांना आपण भाजपात घ्यायचं नाही. त्याच्यामुळे तुम्ही बघायला गेलं तर ह्या मागच्या 3 महिन्यापासून हे आपसातच भांडण आहेत. पण सर्वसामान्यांना न्याय मिळायचा, सर्वसामान्यांचा रोजगारचा प्रश्न त्याच्यावर काहीच बोलत नाही. मागील 15 दिवसापासून साबळ्याचा विषय चालू आहे, त्याच्यावर तेव्हा काढत नाही. हा कुठला न्याय आहे? त्याने विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांचा पगार मिळवून द्यायचा ना, तुमचेच मित्र आहेत ना ते. आणि आम्ही जर माहिती काढली तर त्यात आम्हाला असं निदर्शन होतं की साबळे असतील, त्याचे इतर कर्मचारी असतील, यांनी मोठ्या प्रमाणात मागच्या इलेक्शन मध्ये दीपक भाईला फंडिंग केलंय कोट्यावधी रुपयामध्ये. आता हे सुद्धा जाहीर करावं, घेतले की नाही त्यांच्याकडनं. आणि जर असे तुम्ही त्यांच्याकडनं हे गेले असतील तर ते कुठेतरी त्याची चौकशी लावावी. त्याची ईडी चौकशी लावा ना तुम्ही साबळेची. हे कुठेतरी आलं पाहिजे पुढे.